तीर्थक्षेत्र महेशन बाबा दत्त मंदिर जोगमठ सालाबाद प्रमाणे दत्त जयंती उत्सव साजरा होत आहे। यंदाच्या दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचे अन्नदाते प्रवीण बाळासाहेब आयरेकर यांनी दिलेला आहे। तसंच आपण यंदा रक्तदानाचा उपक्रम राबवलेला आहे। हे दत्त मंदिर शिवकालीन दत्त मंदिर आहे आणि ह्याचे महात्म्य थोडक्यात सांगायचं झालं तर हे जागृत देवस्थान आहे। दत्त मंदिर जागृत आणि ह्या दत्त मंदिराला वाटार पंचकोशाचा मोठा भाविक लाभलेला आहे आणि दत्त जयंतीसाठी पूर्ण महाराष्ट्रातून कोकण मुंबई भाविक येत असतात। यंदाचा दत्त जयंती उत्सव हा मोठ्या फार प्रमाणात झालेला आहे आणि दत्त जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करत आहे। तसेच आपल्या दत्त जयंती उत्सवानिमित्त सर्व पंचक्रोशीतील भाविक सेवाभावी संस्था सगळ्या सहकार्य करत असतात आणि चांगला दत्त उत्सव साजरा आपण करतो। विखळे जाधववाडी त्रिकुटावर डोंगर माथ्यावर दत्त मंदिर शिवकालीन दत्त मंदिर आहे। सालाबाद प्रमाणे यंदा दत्त जयंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात जनसंख्या जमून सकाळी 7 वाजेपासून संपन्न होत आहे। सर्वसाधारणपणे 25,000पर्यंत पब्लिक दरवर्षी जमत असतं आणि तेवढ्या लोकांना पोट भरून अन्नदान सर्व लोकवर्गणीतून अन्नदान केलं जातं। पण भौतिक सुविधांचा विचार केला तर लोकप्रतिनिधींचं आम्ही किती वेळा मागणी केली तर या मंदिराच्या सुविधा पुरवण्याबाबतीत दुर्लक्ष केलं जातं। आमच्या मंदिराची एक भिंत गेल्या वर्षी पाऊस काळ मोठा असल्यामुळं त्या भिंतीचं पडझड झालेली आहे। त्या पडझडीसाठी आम्ही निधी मागण्याचा खूप प्रयत्न केला। त्या आत्ता 20 लाख मंजूर झालेत पण 20 लाखातून आमचं अर्धही काम होणार नाही। तर शिवकालीन पुराण मंदिर असल्यामुळं त्याचं संरक्षण करण्याची इथल्या भागाची परिस्थिती नाही। त्यामुळं असणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी आमदार असतील खासदार असतील किंवा सरकारी कर्मचारी असतील ज्यांच्याकडे अधिकाराची पावर आहे अशा लोकांनी कुठूनही निधी उपलब्ध करून आमची दत्त मंदिराची डागडुजी संरक्षण भिंतीचं काम अशी कामं मार्गी लावावीत आणि वेळोवेळी ज्या समस्या आम्हाला निर्माण होतील आणि आम्ही ज्याचा पाठपुरावा करू त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जावा। आत्ताचा दत्त जयंतीचा उत्सव हा वैयक्तिक लोकवर्गणीतून आणि वैयक्तिक लोकांच्याकडून वर्गणी गोळा करून केला जातो। त्यासाठी कुठलाही शासकीय निधी नसतो किंवा काही नसतो। सर्वसाधारणपणे 25,000 लोकांना एका दिवसात अन्नदान केलं जातं आणि मला वाटतं एवढं मोठं अन्नदान दुसऱ्या कुठल्याही स्थळावर एका दिवसात होत नसावं। तरी माझी सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना पण नम्रतेची विनंती, सर्वांनी हे दत्त मंदिर आपलं स्वतःच आहे असं समजून सर्व आजूबाजूच्या 5-10 गावातील लोकांनी दरवर्षी येऊन सहकार्य करावं आणि ह्या दत्त मंदिराचा उत्सव संपन्न होण्यासाठी प्रयत्न करावा ही नम्र विनंती। आज दत्त जयंती उत्सव हा विखळे जाधववाडी फरतरवाडी दानेवाडी तसेच तळे वाठार स्टेशन हनुमंतवाडी आदरकी या कृषीच्या डोंगरावरती मध्य ठिकाणी ही वास्तू शिवकालीन मंदिर इथं आहे। इथं परंपरेने पूर्वी महेश्वर बाबा हे साधू आले आणि ते वाघाच्या रूपात त्यांनी इथं पूर्वी काही लोक अशी सांगत होती की त्यांनी आपल्याला दर्शन दिलं होतं। त्या काळामध्ये मातीची समाधी होती महेश्वर बाबाची। ती समाधी कोकणातून विठ्ठल बन महाराज आले त्यावेळी त्यांची संकल्पना अशी होती की इथं काहीतरी घडलं पाहिजे म्हणून त्यांनी हे सर्व वट्याचं काम तसंच मंदिराचं काम एक कोकणातलेच म्हणजे सिंधुदुर्गामध्ये देवगडचे तिथं कुंकेश्वर आहे आणि कुंकेश्वरची गावचे एक इंजिनियर 2 धरणावरती होते। त्यावेळेस त्या महाराजांनी त्या इंजिनियरला आणलं आणि हा रस्ता प्लॅन त्यांनी काढला। त्यानंतर मंदिराचा सुद्धा प्लॅन त्यांनीच दिला आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणून बापूराव गोपनाथ हे फलटणचे होते। त्या पद्धतीत ज्यावेळेस विठ्ठलभर महाराजांनी ही संकल्पना केली त्यावेळेस बाबुगिरी म्हणून हे मुंबईला होते वॉचमॅन म्हणून एका मिलमध्ये, पण त्यांचा इथं ते सुद्धा इथंच स्थायिक होते। त्यानंतर त्यांनी एक मुंबईमध्ये त्यांचं एक शिष्यमंडळ मोठं होतं त्या माध्यमातून या मठाला किंवा ह्या सर्व कंपाऊंडाला हे सर्व मुंबईची आणि ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतली मदत त्या काळात झाली। ते विठ्ठलभर महाराजांनी ही करून घेतलं। तसंच त्यांचा आता ज्यावेळेस त्यांनी ध्येय ठेवला तो सुद्धा कुंकेश्वरला ते हनुमान भक्त होते आणि हनुमान
भक्त मंदिर, या मंदिराचे ते सेवक होते. आज तिथं त्यांची समाधी आहे. त्या समाधीला सुद्धा दरवर्षी दिवाळी द्वादशीला जवळजवळ वाठार भागातून 10 ते 15 गाड्या त्या पुण्यतिथीला जातात. मुंबईच्या काही येतात, काही कोकणातली त्या परंपरेने तिकडचे असतात, पुण्याचे असतात, बारामती, दौंड, खटाव या तिकडून सुद्धा शिष्यमंडळी सर्व कोकणात सुद्धा येते. आणि इथं सुद्धा परंपरेनं मुंबईपासून सर्व दोन्ही महाराजांचे शिष्य आज इथं येतात. आणि आमच्या गावचे शांतागिरी महाराज म्हणून जे होते त्यांची वाचा सिद्ध होती, त्यांची सुद्धा समाधी या ठिकाणी आहे. आणि त्यांचा सुद्धा ह्यामध्ये सर्व सहभाग होता. त्यांची रोज भिक्षा मागण्याची विकडे जाधववाडी हे कायमस्वरूपी त्यांचं रोजचं प्रमाणे भिक्षा मागून आणणे हे त्यांचं नेहमीचं इथलं स्थानिक काम होतं. त्याचप्रमाणे इथं गेली दोन वर्ष गुरुचरित्र पारायण चालू आहे. यावर्षी तिसऱ्या वर्षाचं यावर्षी चालू होईल. तरी या पारायणाला सर्व भागातील नाही, जिल्ह्यातील, महाराष्ट्रातनं पूर्ण लोकांनी या पारायणाला सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त लोकांनी या पारायणाचा लाभ घ्यावा. पारायण 13/4/26 ते 19/4/26 पर्यंत आहे पारायण चालू या वर्षीचं. तरी या पारायणाला सर्व भाविकांनी जास्तीत जास्त मदत बी करावी आणि जास्तीत जास्त कार्यक्रमाला बी हजर राहावं. आणि त्याला एक आता वेगळं स्वरूप प्राप्त व्हायला लागले आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे तो हळूहळू वाढत चाललाय. भक्तांचा जो एक अतूट विश्वास या देवस्थानावर जो आहे त्याला आणखी प्रेरणा भेटत चाललेली आहे. त्यामुळं लोकांची गर्दी हळूहळू वाढत चाललेली आहे आणि लोकांच्या भावना यामध्ये गुंतलेल्या असल्यामुळं त्यांच्या इच्छा आकांक्षा इथं पूर्ण होतात असं प्रत्येकाला अनुभव यायला लागल्यामुळं आज भाविकांची संख्या वाढून या देवस्थानाला देणगी स्वरूपात किंवा मदत स्वरूपात देण्याची लोकांची आता संख्या हळूहळू वाढायला लागलेली आहे. त्यामुळं या देवस्थानचं हळूहळू नवीन स्वरूप आपल्याला पाहावयास भेटेल यासाठी सर्व भक्तांनी अजूनही या देवस्थानासाठी प्रयत्नशील राहावं एवढी या प्रसंगी मी विनंती करतो.